विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत दीक्षित, मी शिक्षक आहे। माझं शिक्षण MA BEd जागृती झालेलं आहे। त्याचप्रमाणे गेल्या 26 वर्षापासून मी माझ्या विद्यालयात भूगोल आणि त्याच्या जोडीला संस्कृत हा विषय शिकवतो। मी आतापर्यंत SSC बोर्डाच्या अभ्यासक्रमाला अनुसरून यूट्यूबवरती द सानू क्रिएशन हे चॅनल माझं सुरू असून त्याच्यावरती मी 1 ते 3 धडे भूगोलाचे टाकलेले आहेत। माझ्या पद्धतीने उत्कृष्ट मार्गदर्शन मी तुम्हाला केलेलं आहे। त्याचप्रमाणे मी 8वीच्या संपूर्ण संस्कृत या विषयासाठी सुद्धा अभ्यासक्रमाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे। आपण तो पहा, ऐका, लिहा, अभ्यास करा आणि सबस्क्राईब करत चला, म्हणजे आम्हाला त्याच्यातून स्फूर्ती मिळत असते। विद्यार्थी मित्रांनो, मी आज SSC परीक्षेमध्ये तुम्हाला जो प्रश्नपत्रिकेमध्ये 6वा प्रश्न येणार आहे तो आलेखाचा प्रश्न असतो आणि विद्यार्थी आलेखाला खूप घाबरतात। का घाबरतात मला कळत नाही। SSC बोर्डाने तर इतका सोपा भाग केला आहे की 6व्या प्रश्नाला ऑर दिलेला आहे। 6वा प्रश्नाच्या पहिल्या भागामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला 3 मार्काला आलेख काढावा लागणार आहे आणि काढलेल्या आलेखावरती तुम्हाला 3 मार्काला खाली प्रश्न विचारले जाणार आहेत। असा 6 मार्काचा भाग आहे आणि त्याला ऑर म्हणून जो भाग आहे तो भाग त्या ठिकाणी तुम्हाला आलेख दिलेला असणार आहे आणि त्याच्या खाली 6 प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या 6 प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात तुम्हाला लिहायचं आहे। आलेख काढताना चूक होणार आहे, परंतु हा जो ऑरचा प्रश्न आहे, आलेखावरून प्रश्नांची उत्तर द्या, विद्यार्थ्यांनी तो प्रश्न सोडवणं अत्यंत सोपं आहे। आलेखाचे प्रकार आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पाहिलंय तर 2 प्रकार आहेत, एक स्तंभालेख आणि दुसरा आहे रेषालेख। स्तंभालेखाचे 3 प्रकार आहेत, एक साधा स्तंभालेख, जोड स्तंभालेख आणि विभाजित स्तंभालेख। दुसरा प्रकार आहे रेषालेख, जोड रेषालेख, बहुरेषालेख। बहुरेषालेख म्हणजे असं आहे की एकाच आलेखावरती वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तूंच्या उत्पादनाचा किंवा विविध घटकांचं वितरण वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी रेष काढून प्रमाण घेऊन तुम्हाला ते काढता येऊ शकत असतं। विद्यार्थी मित्रांनो, आता आलेख काढायचा आहे। पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला आलेख दिलेला आहे। प्रश्न 6वा अ भाग घेऊ आपण आधी आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल, SSC बोर्डाने प्रश्न टाकला की खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा। आता साधा स्तंभालेख काढायला सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो स्तंभालेख कसा काढायचा आहे ते मी तुम्हाला शिकवतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 6वा, पुढे दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 3 मार्क आलेखाला आहेत आणि 3 मार्क त्याखाली विचारलेल्या प्रश्नांना आहे। आता ही माहिती दिलेली आहे या आलेखामध्ये, मी तुम्हाला देत आहे, आकडे पण देत आहे। आता आलेख काढताना आपल्याला स्केल घ्यावं लागणार आहे। 1 सेंटीमीटर बरोबर मी 10% लोकसंख्या घेतलेली आहे। दिलेले आकडे जे आहेत आपल्याला सांख्यिकीय माहितीचे, कमीत कमी आकडा काय आहे आणि जास्तीत जास्त अंक काय दिलेला आहे याचा विचार करायचा आणि मग त्यानुसार ते प्रमाण त्या ठिकाणी घेतलं जातं। मग आता हा साधा स्तंभालेख काढायला सांगितला आहे। त्यांनी म्हटलं आहे की भारतामध्ये विभागात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र। प्राथमिक क्षेत्रामध्ये 48.8% लोकसंख्या गुंतलेली आहे। मी स्केल घेतलं, 1 सेंटीमीटर बरोबर 10, 10, 20, 30, 40 हे इथे 50 येतं आणि प्रमाण काय दिलं आहे आपल्याला, किती अंक दिला, 48.8। 5पेक्षा जास्त जर पुढे गेलं तर आपण त्याचं रूपांतर एकामध्ये करतो, म्हणजे 48.8च्या ऐवजी 48.9 घेतलं, म्हणून 48.9 वरती हा बिंदू आखला
आलेख कागदावरती सर्व रेषा 1-1 mm दिलेल्या असतात, 1-1 सेंटीमीटरच्या रेषा दिलेल्या असतात. त्या पाहून आपण हा एक स्तंभ काढला. दुसरे आकडे दिले 24.3, 0.3 दिले, हे 5 पेक्षा कमी आहे म्हणून मी 24च घेतलं. 20, 21, 22, 23 आणि हे 24, हा 24 पॉईंट घेतला. त्यानंतर पुढचा दिलाय तृतीय क्षेत्रामध्ये 26.9, 26.9 दिला आहे म्हणजे 0.5 पेक्षा जास्त असल्याने मी 26.9, त्याच्याऐवजी मी घेतला तो 27 घेतलेला आहे. मग आता हे 20 आणि 30 याच्यामध्ये हा 27 आला आणि हा साधा स्तंभालेख त्या ठिकाणी मी काढलेला आहे. अशा प्रकारे हा एक आलेख कसा काढायचा आहे. आता हिच्यामध्ये काय चुका होतात, विद्यार्थी y आणि x हे जर लिहिलेलं नसेल आणि प्रमाण लिहिलेलं नसेल तर SSC बोर्डात मुलांचा 1 मार्क कापला जातो. दुसरी गोष्ट, y अक्षावरती लोकसंख्या दिली आहे का उत्पादन दिलं आहे त्याचं नाव लिहिलं पाहिजे. जसं मी लिहिलंय लोकसंख्या टक्केवारीत ते लिहिलेलं आहे. इथे वर्षाचा प्रश्न नाही म्हणून मी इथे वर्ष लिहिलेलं नाहीत. परंतु जर समजा दुसरी माहिती घेतली आणि तिच्यामध्ये वर्ष पण दिलेलं असेल तर आपल्याला इथे खाली लिहावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांना वर्षे. काय काय वर्ष होतं, XYZ वर्ष असेल, उदाहरणार्थ वर्ष असेल त्यांचं 1991 असेल, 2001 असेल, 2011 असेल, तर हे वर्ष आपल्याला खाली लिहावे लागत असतात. आणि रे 4 स्तंभ तरी आपल्याला बरोबर यायला पाहिजे, त्याला 2 मार्क, आणि स्केल आणि हे सर्व दिलेलं असेल तर याला SSC बोर्डात 1 मार्क, असे 3 मार्क मिळतात. राहिला 3 मार्काचा प्रश्न, तिच्यावरती प्रश्न विचारलेले असतात. पहिला प्रश्न विचारला आहे पहा, भारतात कोणत्या विभागात सर्वाधिक लोकसंख्या कार्यरत आहे. त्याचं उत्तर आहे भारतात सर्वाधिक प्राथमिक विभागात लोकसंख्या कार्यरत आहे, 48.8% उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, भारतात कोणत्या विभागात सर्वात कमी लोकसंख्या कार्यरत आहे. भारतात द्वितीयक क्षेत्रामध्ये, द्वितीयक विभागामध्ये 24.3% सर्वात कमी लोकसंख्या कार्यरत आहे. तिसरं आहे, भारताची अर्थव्यवस्था कोणत्या विभागावरती सर्वाधिक अवलंबून असेल तर भारताची अर्थव्यवस्था आज तरी आपल्याला प्राथमिक विभागावरती अवलंबून आहे असं त्या ठिकाणी दिसतं आहे. पूर्ण वाक्यात उत्तरं दिले तर 3 पैकी 3 मार्क मिळत असतात. हा झाला साधा स्तंभालेख. दुसरा जो प्रकार आहे जोड स्तंभालेख. तिसरा प्रकार आहे विभाजित स्तंभालेख. मी तो आता तुम्हाला काढून दाखवतोय. वेगळ्या प्रकारचं माप घेऊ, वेगळ्या प्रकारची सांख्यिकीय माहिती घेऊ आणि तो आलेख तुम्हाला काढून दाखवतोय. आपण साधा स्तंभालेख पाहिला, आता आपण जोड स्तंभालेख पाहणार आहोत. आता जोड स्तंभालेख काढायचा म्हटला, मी तुम्हाला संपूर्ण दाखवलेला आहे. हिच्यामध्ये उत्पादन दशलक्ष टनामध्ये दिलेलं आहे, वर्ष दिलं आहे, गहू दिला आहे, तांदूळ दिलेला आहे. वर्ष 1981, 1991, 2001, 2011. हिच्यामध्ये गहू दिला आहे, गव्हाचं उत्पादन दिलं आहे 34 दशलक्ष टन, 46 दशलक्ष टन, 57 आणि 80 दशलक्ष टन. तांदूळाचं दिलं आहे 44 दशलक्ष टन, 54, 66 आणि 90. आता एकाच आलेख कागदावरती आपल्याला जोड स्तंभालेख काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. मी तो तुम्हाला काढून दाखवलेला आहे की एक Y अक्ष काढायचा आलेख कागदावरती, त्याला 0 आधी लिहायचं आहे. हे जर नसेल तर तुमचा आलेख हे सर्व चुकतं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 1-1 सेंटीमीटरवरती खुणा केलेल्या आहेत आलेख कागदावरती. तिथे तुम्ही लिहा उत्पादन दशलक्ष टन, हे असं लिखाण करा. त्यानंतर वर्ष दिलाय 1900. आता इथे 1 इंच 2 सेंटीमीटरवरती जरी तुम्ही इथे वर्ष लिहिलं तरी चालतं. इथे 1-1 सेंटीमीटरवरतीच लिहिलं पाहिजे असं नाही. 1 सेंटीमीटर रेषे आणि ही 2 आहे तर 2 सेंटीमीटरवर मी घेतलेला आहे. पुढे 2 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 2 इथलं बंधन नाही. 1981, 1991, 2001, 2011 असं वर्ष दिलंय. वरती स्केल घेतलेला आहे. स्केल कसं घेतलं मी, कमीत कमी संख्या आहे 34 आणि जास्तीत जास्त संख्या 90.
मग आपल्याला इथे जर तुम्ही 1 सेंटीमीटर बरोबर 50 दशलक्ष टन घेतलं, 100 दशलक्ष टन घेतलं, तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा आलेखच निघणार नाही. त्याच्यासाठी मी विचार केला की 34 आणि 90 म्हणून मी 1 सेंटीमीटर बरोबर 10 लक्ष टन असं उत्पादन त्या ठिकाणी प्रमाण असं घेतलेलं आहे. 34 म्हणजे 3.4, 3 सेंटीमीटर, 1, 2 आणि 3 हे 3 सेंटीमीटर, 1, 2, 3, 4 रेषा घेतल्या 34 झालं. हे झालं गव्हाचं मी दाखवलं. मला तिथेच दाखवायचं आहे 44 दशलक्ष टन तांदूळाचं उत्पादन. हे 40 घेतलं, 41, 42, 43, 44 हे 44 आणि हा जोड स्तंभालेख मी इथे दाखवलेला आहे. पहा कसा जोडलेला आहे ते पण पहा विद्यार्थी मित्रांनो. आणि हा जोड स्तंभालेख त्या ठिकाणी दाखवा. ॲक्युरेट असेल तर बरोबर 4 स्तंभ तुम्हाला कळायचे आहेत. पुढे 1991 मध्ये 46 दिलेलं आहे. तांदूळाचं उत्पादन 46 दशलक्ष टन. मी या ठिकाणी 40, 41, 42, 43, 44 म्हणजे 46. ही 46 वरती मी या ठिकाणी गव्हासाठी बिंदू आखला आणि हा स्तंभ काढला. त्याच्यानंतर 54 दशलक्ष टन तांदूळाचं उत्पादन आहे. 50च्या पुढे मी 4 रेषा घेतल्या आणि हे 54 आणि हा जोड स्तंभालेख काढला. अशा प्रकारे मी हे स्तंभालेख काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. एवढं करून एकाच आलेखात 2 वितरण दाखवल्यामुळे सूची बंधनकारक आहे. सूची काढावीच लागेल. मी गव्हाला सूची काढलेली आहे, तांदूळाला नाही दिली. तिकडे लिहिलं सूची गहू आणि तांदूळ. हे सर्व एवढं बरोबर असेल तर तुम्हाला 3 मार्क मिळतील. वाय अक्ष आणि एक्स अक्ष आणि स्केल जरी नसेल तरी चूक. जर इथे तुम्ही 0 लिहिला नाही प्रमाण आणि इथून जर तुम्ही लिहायला सुरुवात केलं 10, 20, 30, 40 तर नाही. फुटपट्टीमध्ये पहा आधी 0 पासून सुरुवात होते पट्टी, तसं प्रमाण हे 0 पासूनच लिहिलं गेलं पाहिजे तरच हा आलेख तुमचा बरोबरीत. सर्व आलेख बरोबर आहे पण या 0च्या ठिकाणी तुम्ही 10 लिहून टाकलं, खट्टकन काट मारलं जातं आणि 0 मार्क दिला जातो. त्याच्याऐवजी आधी आलेख काढल्यानंतर इथे 0 लिहा आणि नंतर सर्व आखायचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. हा झाला जोड स्तंभालेख म्हणतात. आता आपण पाहणार आहोत विभाजित स्तंभालेख. स्तंभालेखाचा तिसरा प्रकार मी तुम्हाला सांगतो आहे तो म्हणजे विभाजित स्तंभालेख. आता हा विभाजित स्तंभालेख मी काढून दाखवलेला आहे. नीट निरीक्षण करा त्या ठिकाणी की काय दिसतं आहे तुम्हाला. एका स्तंभामध्ये 2 उत्पादनं दाखवायची आहेत. त्यांनी दिलेलं आहे उत्पादन मासेमारी दशलक्ष टन, वर्ष दिले अंतर्गत मासेमारी आणि सागरी मासेमारी 1981, 1991, 2001, 2011. 34 दशलक्ष टन, 46, 50, 55 दशलक्ष टन, 30, 50, 55, 60 दशलक्ष टन. आता याचा विभाजित स्तंभालेख काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो आलेख कागद घेतला, आपण एक्स अक्ष काढला, वाय अक्ष काढला. इथे आधी 0 लिहिला, त्याच्यानंतर इथे वर्ष टाकायचे. इथे तुम्ही 2 सेंटीमीटरचं जरी अंतर घेतलं तरी चालेल. वर्ष लिहायला 1981, 91, 2001, 2011. मात्र इथे 1 सेंटीमीटरवरती प्रमाण द्यायचं आहे. इथे 2 सेंटीमीटर चालणार नाही. स्केल दिलाय 1 सेंटीमीटर बरोबर 10 दशलक्ष टन. 1 सेंटीमीटरला खूण करायची 10, दुसऱ्या सेंटीमीटरवर 20, तिसऱ्यावर 30 असं करत करत तुम्हाला मी 130 सेंटीमीटर 130 दशलक्ष टनापर्यंत प्रमाण दाखवलं आहे. म्हणजे हा 13 सेंटीमीटरपर्यंतचं प्रमाण झालं. हे कारण 13 सेंटीमीटर का जास्त घेतलंय तर आता हा विभाजित स्तंभालेख काढताना आपल्याला बेरीज करून स्तंभ काढायचा आहे. पहिला काढायचा आहे 34, 3.4. हा 3.4 वरती स्तंभ काढला. इथून आपल्याला वरती जायचं आहे तो 30 ॲड करायचे. मग या 3.4 म्हणजे 34 मध्ये आपल्याला 30 दशलक्ष टन म्हणजे 3 सेंटीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर प्रमाण काय आपलं
1 सेंटीमीटर बरोबर 10 दशलक्ष टन, म्हणजे आपल्याला 3 सेंटीमीटर इथून आपल्याला आलेख काढायचा आहे. किंवा सोपी पद्धत सांगतो, हा 34 म्हणजे 3.4 सेंटीमीटरचा आलेख आधी काढून घ्या. या दोघांची बेरीज करा, हे आलं 64. 64 भागिले आपण प्रमाण घेतलंय 10, 1 सेंटीमीटर बरोबर आलेख किती सेंटीमीटर यायला पाहिजे? 6.4. मग इथून डायरेक्ट 6.4 म्हणजे किती? 64. बेरीज काय आली आपली? 64. हे 60, 61, 62, 63, 64. ह्या स्तंभावरती आपल्याला 64 पर्यंत हा आपल्याला स्तंभ जोडून काढायचा आहे. म्हणजे एका स्तंभामध्ये 2 भाग झाले. लक्षात घ्या, मी काय केलं, दोघांची बेरीज केली. पहिल्यांदी 34 म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 दशलक्ष टन. 34 भागिले 10 केलं, उत्तर आलं 3.4. म्हणजे मी 30, 31, 32, 33, 34. 1 सेंटीमीटरला 10, दुसऱ्या सेंटीमीटरला 20, तिसऱ्या सेंटीमीटरला 30 आणि इथे 1-1 mm रेषा आहेत. 4 रेषा मोजा ना विद्यार्थी मित्रांनो. 34, हा 34 झाला. आता मला वरचा आलेख दाखवायचा आहे, त्याच्यातच 3 सेंटीमीटर काढायचा आहे. 34 अधिक 30 बरोबर 64 भागिले 10 प्रमाण घेतलेलं असल्यामुळे 6.4 सेंटीमीटरचा आलेख तो मी काढून दाखवला आहे तुम्हाला. हा इथे जोडस्तंभ आलेख काढला. तसं दुसरं घेतलं 1991 साली 46 आहे भागिले 10 घेतलं, 4.6 सेंटीमीटरचा आलेख. हा 4.6 सेंटीमीटरचा आलेख. आता हिच्यातच मला त्या वर्षाचं सागरी मासेमारीचं उत्पादन दाखवायचं आहे 50. मग मी काय करेल, 50 आणि 46 आलं, हे 96. किती आलं? 96 भागिले 10, 9.6 सेंटीमीटर. किती? 9.6 सेंटीमीटर. थेट इथून तर इथपर्यंत 9.6 सेंटीमीटर. किंवा मला इथून काढायचा आहे आलेख, तर किती आहे? 50. इथून 5 सेंटीमीटरचा आलेख तो तुमचा येईल. अशा प्रकारे एका आलेखामध्ये 2 उत्पादन जेव्हा दाखवले जातात तेव्हा तो विभाजित स्तंभालेख असतो. त्याला सूची दिली. अंतर्गत मासेमारीला मी या ठिकाणी रेषा दिल्या, सागरी मासेमारीला मी रेषा दिलेल्या नाहीत. असा आलेख काढाल तर 3 मार्क मिळतील. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणखीन 3 मार्काला. समजा प्रश्न घेतला 1981 साली एकूण मासेमारी किती दशलक्ष टन होती, तर 1981 साली 64 दशलक्ष टन मासेमारी झालेली आहे. 1991 साली कोणत्या मासेमारीचं प्रमाण जास्त होतं, तर 1991 साली सागरी मासेमारीचं प्रमाण जास्त होतं. 2011 साली अंतर्गत मासेमारीचं किती उत्पादन झालं, 2011 मध्ये 55 दशलक्ष टन एवढं अंतर्गत मासेमारीचं उत्पादन झालं. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जातील. आता राहिला रेषालेख. याच्यावरनं रेषालेख काढणं कठीण नाही मित्रांनो, अगदी सोपं आहे. ते मी तुम्हाला सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, आता रेषालेख, खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख काढा. 3 मार्काचा असल्यामुळे फक्त रेषालेख येतो. बहुरेषालेख शक्यतोवर आपल्याला परीक्षेमध्ये येत नाहीत. तर 1960 मध्ये नागरिक लोकसंख्या टक्केवारी दिलेली आहे. 1960 मध्ये 46% लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 46%. 1970, 57 हे असे आकडे दिलेले आहेत. सर्वात कमीत कमी आकडा दिला आहे 46% आणि सर्वात जास्तीत जास्त दिला आहे 85. म्हणून मी याचा विचार करून स्केल घेतला. 1 सेंटीमीटर बरोबर 10% नागरिक लोकसंख्या. जर मी ते असं घेतलं की 1 सेंटीमीटर बरोबर 100% नागरिक लोकसंख्या, 100% म्हणजे तो आलेखच येणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे मी तो 10 घेतला. वाय अक्ष काढला, एक्स अक्ष काढला. एक्स अक्षावर वर्ष घेतले, 0 काढला. नागरिक लोकसंख्या टक्केवारीमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आता मला पहिल्यांदा दिलं 1960 साली 46% लोकसंख्या शहरामध्ये राहत होती. याचा अर्थ नागरिक लोकसंख्या होती. 1960 10, 20, 30, 40, 45च्या पुढे गेलो 46.
या ठिकाणी मी हा बिंदू घेतला, पट्टीने बरोबर माप घ्यायचं, 1960 या ठिकाणी बरोबर हा बिंदू आखला. दुसरा बिंदू 1970 साली त्या ठिकाणी दिलं 57 दिलं होतं, 50, 55, 56, 57 हा 57 वर बिंदू आखला. पट्टीने बरोबर त्या ठिकाणी वर्षाच्या समोर हा बिंदू यायला हवा, जो इकडे तिकडे गेला तर चुकीचा येईल. 1980 साली 66 आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला 1980 या वर्षी 66% नागरिक लोकसंख्या आहे, तर 66%, 50च्या पुढे गेलो 66 घेतला, नागरिक लोकसंख्येचा बिंदू आखला. हे असे सर्व बिंदू आखल्यानंतर ही रेष पट्टीने नाही जोडायची आहे, फ्री हँडने ही रेष जोडायची आहे. ती जशी येईल तशी पट्टीने जोडली म्हणजे चूक मिळतो आलेख, पट्टीने न करता फ्री हँडने हे त्या ठिकाणी ही रेष जोडायची आहे. याला म्हणतात साधा रेषालेख. ह्या आलेखावरनं 3 मार्काला हा आलेख आला. 3 मार्काला प्रश्न विचारतील आणखीन की इसवी सन 2000 साली नागरिक लोकसंख्येची टक्केवारी किती होती, तर आपल्याला पूर्ण लिहावं लागेल. इसवी सन 2000 साली नागरिक लोकसंख्येची टक्केवारी 82% होती. सर्वात कमी लोकसंख्या कधी दाखवलेली आहे, तर 1960 साली सर्वात कमी म्हणजे 46% नागरिक लोकसंख्या प्रमाण आहे. म्हणजे अशा प्रकारे 3 मार्काला आलेख काढा, 3 मार्काला तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला असतो. समजा हाच आलेख ऑरला दिला तुम्हाला परीक्षेमध्ये आणि याच्यावरती प्रश्न विचारले, 6 मार्काला 6 प्रश्न, आलेख काढण्याच्या भानगडीत न पडता त्याला जो ऑर प्रश्न दिलेला असेल त्या ऑर प्रश्नामध्ये एक आलेख तुम्हाला दिलेला असतो आणि त्याच्यावरती 6 प्रश्न विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण वाक्यात उत्तर लिहिलं तर 1 मार्क तुम्हाला मिळतो. उदाहरणार्थ हा आलेख परीक्षेमध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलं की ह्या आलेखाचं प्रमाण काय दर्शवलेलं आहे. आलेख परीक्षेमध्ये देताना प्रमाण दिलं, ह्या आलेखाचं प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 10% नागरिक लोकसंख्या, हा पहिला प्रकार झाला. आकडेवारीतील वर्षाचे अंतर किती आहे, 10 वर्ष, 1960 आणि 1970. आकडेवारीतील वर्षाचं अंतर किती आहे, 10 वर्ष, हे लक्षात ठेवा. 1980 साली नागरिक लोकसंख्येची टक्केवारी किती होती, 1980 साली नागरिक लोकसंख्येची टक्केवारी होती 66%. हे तुम्हाला देता येईल. कोणत्या दशकात नागरीकरण सर्वात कमी वेगाने झालेलं आहे, आता कोणत्या दशकामध्ये, हे दशक 1960, 70, 80, 91. मग आता आपण विचार करायचा आहे की कोणत्या दशकामध्ये नागरिक लोकसंख्येचं प्रमाण कमी झालंय. 46 आणि 57 यांचा विचार केला तर 11% वाढले. 57 आणि 66 घेतलं तर 11% वाढलेलं आहे, आपलं 9% वाढलेलं आहे. परंतु 66 आणि 75 यांचा विचार केला तर आपल्याला 75 मधून 66 वजा केले तर 9% फरक दिसतो आहे. 82 मधून 75 वजा केले तर 7% फरक आहे. परंतु 85 मधून 82 गेले तर किती फरक आहे, फक्त 3%. मग कोणत्या दशकामध्ये, 2000 ते 2010 या दशकामध्ये नागरिक लोकसंख्येत फक्त 3% वाढ झाली. हे सर्वात कमी नागरिक लोकसंख्या वाढीचं वर्ष आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. आलेख कोणत्या प्रकारचा आहे, आलेख रेषालेख आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे जर 6 मार्काला प्रश्न विचारले, इथे तुम्हाला आलेख काढायची गरज नाही. दिलेला आलेख आहे, त्याच्यावर खाली प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं फक्त पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. 6 पैकी 6 मार्क मिळवायचे असतील विद्यार्थी मित्रांनो तर हाच आलेख, त्याच्यावरच्या विचारलेले प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहा. आलेख काढताना चुका होतील, मार्क कमी मिळतील. अशा प्रकारे मी माझ्या परीने आलेखाचं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या पद्धतीने तुम्हाला ज्ञान देतो आहे, तुम्ही घ्या, छान ऐका आणि आवडला असेल तर निश्चितच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, हे मी तुम्हाला सांगतोय. त्याच्याने आम्हाला स्फूर्ती येते की माझा ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे आणि आपण आणखीन देऊ शकतो.
विद्यार्थ्यांना त्या आवडलेला आहे। यानंतर मी पुढचा भाग जो आहे प्रकरण क्रमांक 4 ते मी तुम्हाला लवकरच त्याचं ज्ञान देणार आहे। नमस्कार।